मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। देवेगाव जिल्हा परिषद ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर अण्णासाहेब शिंदेंच्या प्रचाराचा फुटला नारळ। जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथे देऊळगाव राज्य महामार्गावर समस्त धनगर समाज बांधवांचा रास्ता रोको आंदोलन। नायगाव जिल्हा परिषद गटात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुशिक्षित डॉक्टर महिला उतरल्या निवडणुकीच्या रिंगणात। धारदार चाकूचा धाक दाखवून बळजबरीने शिकवणी करून परतणाऱ्या मुलांच्या खिशातील रेडमी कंपनीचे महागडे मोबाईल पळून जाणाऱ्या सराईत आरोपी जवाहरनगर बीट मार्शलने 2 तासात ठोकल्या बेड्या। जरांगेंनी घातपाताच्या कटाचा आरोप केलेल्या कांचन साळवीला औरंगाबाद हायकोर्टातून मिळाला जामीन। जिल्हा परिषद लाडसावंगी गणामधून धनुष्यबाणावरती राधाकिशन पठाणे निवडणूक लढवीत चढणार यशाची पायरी। 20 वर्षांअधिक कार्यकाळाचा सरपंच पदाचा अनुभव असल्याने नागरिकांच्या समस्या मी चांगल्या जाणून आहे व नागरिक मलाच निवडून देतील, नाना पळसकरांनी व्यक्त केला विश्वास। चिकलठाणा शासकीय रुग्णालयातर्फे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिरात आनंदमय वातावरणात संपन्न। नवनिर्वाचित नगरसेवक नंदलाल गवळी यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी नवयुवकांना रोजगार संधी देण्यासह नशेखोरीला आळा बसवण्याचे गवळींनी दिले आश्वासन। पाळीव वराह चोरणारी आंतरराज्य सराईत टोळीचा भोकरदन पोलिसांकडून पर्दाफाश। सिडको कार्यालयात सामान्य नागरिकांवर अत्याचार करू नका म्हणत रमेश गिरे पाटलांनी स्वतःचे कपडे उतरवण्याचा केला प्रयत्न।